मी जो अनुभव तुम्हाला सांगते तो सत्य अनुभव आहे। याचा संदर्भ अनुभूतीच्या प्रकाशवाटामधून घेतलेला आहे। ज्ञानेश्वर भाऊ हे शिर्डीतून सांगतात की त्यांचा मुलगा सागर हा दिनांक 29 डिसेंबर 2006 रोजी सायंकाळी 7:30 वाजता किराणा दुकानात सामान आणण्यासाठी सायकलवरून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत सायकलसह पडला। तेव्हा सर्वत्र अंधार होता, लाईट गेलेली होती। ज्ञानेश्वर भाऊंच्या घरात नित्यसेवा चालू होती। त्यांची पत्नीही श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचत होती। त्याच वेळेला रात्रीच्या अंधारात ज्ञानेश्वर भाऊंचा मुलगा सागर विहिरीतून ओलाचिंब होऊन घरी चालत आला। सायकल विहिरीत पडली वगैरे त्यांनी सर्व घरातील लोकांना सांगितले। त्या सर्वांना त्याच्या अनुभवाचा धक्काच बसला। केवळ श्री स्वामी महाराजांची सेवा व परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद यामुळे त्यांच्या मुलग्याला जीवनदान मिळाले होते। त्यांचा मुलगा सागर म्हणतो की मी विहिरीत पडून वर कसा आलो हे सांगताच येत नाही। दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वत्र या गोष्टीची चर्चा झाली तेव्हा श्री स्वामी समर्थ केंद्रातील प्रमुख व इतर सेवेकरी विहीर पाहायला गेले, तर विहिरीतून वर येण्यासाठी काही आधार नसताना तो वर कसा आला हे समजलेच नाही। ज्ञानेश्वर भाऊ एवढेच म्हणू शकले की गुरुप्रणित मार्गाने आमच्या आयुष्याचं सोनं केलं आहे। श्री स्वामी समर्थ।